राजकारणी म्हणतात म्हणजे जे असतात म्हणजे 3री 4थी शिकलेले काहीही असो, मग तुमच्यासारखे ज्यावेळेस वर्षानुवर्ष कष्ट करून MPSC UPSCची परीक्षा देऊन एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेले असतात, तर त्यावेळेस एखाद्या अशा माणसाला की ज्याला आपल्या भारताचं संविधान किंवा महाराष्ट्राची पूर्ण माहिती सुद्धा नसते, अशा माणसाला सलामी ठोकताना मनात वाईट नाही वाटत का? जो सॅल्यूट असतो ना तो त्यांच्या पोस्टला असतो, त्यांच्या पदाला असतो, त्यांच्या खुर्चीला असतो, त्याच्यामुळे त्यांच्या पदासाठी तो सॅल्यूट असतो. या टप्प्याला असं कधी वाटतं का IPS सोडून IAS किंवा IFS झालं तर बरं झालं? मला असं वाटतं की कदाचित देवानी योग्य ठिकाणी हे केलंय, कारण या जॉबचं सर्वात प्रमुख वैशिष्ट्य असं असेल की वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही बघता, म्हणजे मोनोटोनस टाईपचा जॉब नाही. म्हणजे आता जसं मी आता इतर बघते की तुम्ही एकदम 10 ते 5 असतं आणि मग ते एकदम मोनोटोनस होत जातं. आमच्या इथे तसं नसतं. म्हणजे सकाळी तुमची फोन कॉलची सुरुवात जर 302 पासून होत असेल तर दुपारी 376 असतं, संध्याकाळी अजून दुसरा कुठला तरी गुन्हा असतो किंवा कंटिन्युअस काय ना काहीतरी होत असतं. त्याच्यामुळे असं तुम्ही कधी गंजून जात नाही. तुमच्या डे टू डे तुमचं काय ना काहीतरी वेगळं हे असतं. एकाच ह्याच्यात तुम्ही काय म्हणतो पण एकसाची होत नाही किंवा साचलेपणा येत नाही. तर मला वाटतं म्हणजे जॉबचं ते एक वैशिष्ट्य आहे आणि नाही मला नाही वाटत. म्हणजे मी आहे त्या ठिकाणी देवाच्या कृपेने आय एम हॅपी. प्रत्येक जॉबमध्ये एक तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचा जॉब स्वीकारलेला कधीही चांगला. म्हणजे हां, जर तुम्हाला आधीपासून फॅमिली लाईफ किंवा एक असं असेल की एक जे सरळ सोपं स्त्रीचं जीवन आहे, सोपं नाही म्हणू शकत पण त्याची सवय असेल किंवा असं फॅमिली फंक्शन अटेंड करणं किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर नटणं किंवा जे काय आहे की व्यवस्थित हे करणं, त्याची जर सवय असेल आणि मग जर तुम्ही इथे आलात किंवा परत जसं म्हटलं की अगदी 7:00 घरी पोचायलाच पाहिजे हे नाही, त्याची जर सवय असेल तर मला आधीपासून वाटतं की प्रत्येक मुलीने या क्षेत्रात येण्याच्या आधी विचार करावा. तुम्ही मानसिकदृष्ट्या टफ आहात की नाही हे बघणं देखील तितकंच आहे. म्हणजे इथे तुम्ही कुठे रडूबाईपणा करून चालणार नाही की मला आता ओरडला आणि आता मी रडते किंवा आता मग माझ्या सबऑर्डिनेशने असं केलं. मी इथे तुम्हाला आतूनच टफ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमची प्रायोरिटी तुमची फॅमिली असेल, म्हणजे फॅमिली लाईफची सवय असेल, फंक्शन्स अटेंड करण्याची सवय असेल, कारण आम्हाला नेहमी ती बोलणी खावी लागतात की घरच्या कुठल्याही फंक्शनला कधीच मिळत नाही आम्हाला असं, म्हणजे किंवा फार दिवस झाले असतील की साडी नेसण्याची किंवा अगदी व्यवस्थित तुम्हाला अलंकृत तयार होण्याची सवय असेल तर तुम्ही खरंच नाही, कारण मग प्रत्येकाची एक मानसिक हे असते, मग ती घुसमट होत जाते की नाही. किंवा असं मैत्रिणींबरोबर आउटिंग करायची, वीकेंड अगदी लेजरमध्ये घालवायची सवय असेल ते तुम्हाला या जॉबमध्ये खरंच मिळणार नाही. आणि कसं होतं की आहे म्हणून येतात एक ग्लॅमर म्हणून, आणि मग जेव्हा ग्लॅमर म्हणून आल्यानंतर जेव्हा रियालिटी समजते की हे 10 ते 5 लाईफ नाही आहे किंवा इथे रात्री 2ला देखील उठून जावं लागतं, तुम्ही असं म्हणू शकत नाही. कितीही ताप असला आणि दुसऱ्या दिवशी तुमची महत्वाची कामं असतील तर तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे मी तर जोक नाही म्हणायचे जेव्हा असं किंवा तुम्हाला सुट्टी असते पण चोर दरोडे खोरांना सुट्टी नसते, ते सुट्टी म्हणता येत नाही. सो जोक्स अपार्ट मला असं म्हणायचं आहे की पहिल्यापासून तुम्ही काय हा जॉब आहे हे माहिती करून घ्या की हा असा जॉब आहे, आणि मग स्वतःला विचारा की मी खरोखर ते करू शकणार आहे का. पहिले 6 महिने फार थ्रिल वाटतं, ग्लॅमर वाटतं, कदाचित मी इथे येण्याची माझी इच्छा नसली म्हणून आल्यानंतर मी ते स्वतःला त्याच्यात टर्न करून घेतलं असेल, कदाचित तसंही असेल. परंतु तुम्ही आधी हे सगळं क्लिअर करून घेतलं स्वतःच्या मनाशी आणि मग तुम्ही इथे आलात तर मला वाटतं ते जास्त चांगलं. हां, जर तुम्हाला नसेल होत, तुम्हाला फॅमिली लाईफ आणि यांची असेल तर त्यांनी मला असं वाटतं जर त्यांचं प्रेम त्यांच्या कामावर प्रेम नसेल तर त्यांनी तिथे घुसमट होण्यापेक्षा दुसरीकडे ज्या क्षेत्रात त्यांना मन बनतं तिथे आनंद मिळू शकतो त्या क्षेत्रात गेलेलं कधी चांगलं, म्हणजे त्यांचीही घुसमट होणार नाही. मग तुला इथे रमल्यासारखं वाटतं या क्षेत्रात? तुला मिस होतात का तुझे मित्र मैत्रिणी किंवा तुझा नवरा तुला रागवतो का अॅनिव्हर्सरीच्या दिवशी उशिरा आलीस तर? सुरुवातीच्या काळात तर असे दिवस होते की माझं नाईट राऊंड करून घरी येण्याची वेळ, आणि कारण आम्ही भिवंडीला राहायचो त्याच्यामुळे माझा नवरा मुंबईला कामाला यायचा, त्याची कामाला जाण्याची, कारण त्याला 6ला निघायला लागायचं डॉट. म्हणजे मी अगदी कौतुकाने सांगते इथे जे कोणी पुरुष आहेत त्यांनी आपल्या घरातल्या बायकांना आपल्या मुलींना खूप प्रोत्साहन द्या. 6 वाजता तो जायचा, त्याच्यामुळे हार्डली म्हणजे अशी काय ओझरती भेट, आणि अगदी म्हणजे बायकोसाठी 2.5-3 तास रोज प्रवास करणारा
त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही म्हणजे अंटिल अँड अनलेस तुम्हाला आणि ते त्या प्रश्नामध्ये मी अजून एक ऍड करते की तुम्ही म्हणजे जर त्या लग्न करणार असतील तर तुम्ही होणाऱ्या फॅमिलीला पण आपल्या जॉबबद्दल क्लिअर कट सांगावं की असा जॉब आहे आणि त्याच्यात असं काम करावं लागतं. ह्याच्याबद्दल पण मी आजही सर्वांसमोर माझ्या सासू सासऱ्यांचे अत्यंत हे ऋणी आहे. म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगते, मी रात्री 1ला जरी कामावर घरी गेले आणि माझ्या सासूबाई असल्या जाग्या असल्या तर त्या पाण्याचा ग्लास हातात देतात आणि मला खरंच वाईट वाटतं, मला एक गिल्टी फील होतं. सो इन शॉर्ट तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट अत्यंत गरजेचा आहे.